नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्ही सगळेजण उत्तमच असाल अशी अपेक्षा आहे. आमचा चॅनल, आमचे व्हिडिओज बघताय ना? बघत रहा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. या अगोदरचे आमचे व्हिडिओज जर तुम्ही बघितले असेल तर लक्षात येईल की या अगोदर जे पाहुणे आमच्या भेटीसाठी यायचे ते एखाद्या दिवसाचं महत्त्व किंवा एखाद्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही त्यांना निमंत्रित करायचो. पण आज जे पाहुणे आमच्या भेटीला आले आहेत, त्यांना भेटण्यासाठी खरं तर कुठलंही निमित्त लागू नये. कारण त्यांच्याशी नुसतं बोलणं हा सुद्धा एक आनंद सोहळा असतो. आजचं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे अगदी प्रसन्न, टवटवीत, मिश्किल आणि सदाबहार असं व्यक्तिमत्व आहे. पण त्यांच्या या मिश्किलतेला विद्वत्तेची किनारही आहे. चला तर या आनंद यात्रेत सहभागी होऊया आणि भेटूया श्री गजानन मांद्रेकर सर यांना. नमस्कार सर. नमस्कार. मांद्रेकर सरांबद्दल सांगायचं तर ते श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून हल्लीच निवृत्त झाले आहेत. त्यांनी 39 वर्षे ते या शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. विद्याभारती या शैक्षणिक संघटनेचे ते गोवा प्रदेश कार्याध्यक्ष आहेत आणि या संघटनेतर्फे चालवल्या जाणाऱ्या मराठी शिशुवाटिकांचे ते मार्गदर्शक म्हणूनही काम पाहतात. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचं यशस्वी असं आयोजन केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी विपुल लेखनही केलं आहे. त्यांचे चिंतन आणि मंथन आणि झेंडा ही 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आणि शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध विषयांवर गोवा आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यात हजारो कार्यशाळा आणि व्याख्यानं घेतली आहेत. आणि त्यांच्या या सगळ्या योगदानासाठी त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलं आहे. सर, तुमच्या बालपणातले दिवस कसे होते? बालपणातले दिवस म्हणजे साधारणतः त्या काळात आपल्या पेडणे तालुक्यातल्या एखाद्या गावामध्ये जी परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती, तशीच आमची परिस्थिती होती. एक म्हणजे आमची शेतीवाडी काही नाही. माझे वडील हे हार्मोनियम शिक्षक होते, काका पण संगीत शिक्षक होते. आणि त्यावेळेला म्हणजे संगीत शिक्षकांना आता जसं मानधन दिलं जातं किंवा पगार दिला जातो तसा तेवढा नव्हता. आणि घरी जाऊन शिकवणं वगैरे असा प्रकार होता. तर त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. आणि त्यामुळे पूर्वी कसं असायचं, आत्ता म्हणजे एका वर्षाला 2-2 गणवेश वगैरे मुलं घालतात. पण त्या काळात एकदा गणवेश शिवला की जोपर्यंत तो व्यवस्थित होतो तोपर्यंत तो चालायचा. त्यामुळे मोठी म्हणजे अडचण येत नव्हती. एक पेन घेतलं तर चालायचं 1-2 वर्ष. पुस्तकासाठी जी आपण बॅग वापरायचो, आता आपण बघतो ना वर्षाला 2-2, 3-3 बॅग्स वापरल्या जातात. पण माझ्याकडे अजूनही म्हणजे मी शाळेत जाताना जी एक ॲल्युमिनियमची बॅग होती त्याच्यामध्ये पुस्तकं, ती अजूनही माझ्याकडे आहे. तर परिस्थिती अशी बेताचीच होती, परंतु आनंदात दिवस जायचे. शाळेमध्ये मी ज्या शाळेत शिकलो मांजरे हायस्कूलमध्ये, तिथे पण वातावरण चांगलं होतं, शिक्षक चांगले होते आणि कष्टाळू शिक्षक होते. त्यांनी आम्हाला कष्टाचं जे महत्त्व आहे, परिश्रम, ते त्यांनी शिकवलं म्हणजे व्याख्यानातनं भाषणातनं नाही शिकवलं. आमचे जे मुख्याध्यापक होते गोविंद पार्सेकर सर, म्हणजे बाबा पार्सेकर सर म्हणून ते परिचित आहे. तर ते स्वतःच्या बागेत काम करायचे. शाळेमध्ये त्यांनी भेंडीची झाडं लावलेली, भेंडे, केळी, आणि आम्ही तिथे काम करायचो आणि मग ती आम्हाला खायला वगैरे द्यायचे. त्याशिवाय दुसरे एक शिक्षक होते, नंतर ते मुख्याध्यापक झाले कैलासाची शरद मांद्रेकर सर. ते दुपारी घरी गेल्यानंतर शेतात वगैरे जायचे नांगर वगैरे घेऊन. आमचे शारीरिक शिक्षक श्री तुकाराम म्हमल सर, ते आज मला वाटतं 75च्या आसपास पोहोचले. आजही ते काम करतात, शेतात काम, सगळी काम. त्यामुळे कष्ट करण्याविषयी जो एक संस्कार अप्रत्यक्षरित्या तो आमच्यावरती त्यांनी केला. त्यामुळे बालपण आमचं असं म्हणजे दोन्ही दृष्टीने समृद्ध झालं. म्हणजे त्रास जरी झाले तरी ते त्रास सहन करण्याची आम्हाला एक सवय होती. त्यामुळे आम्ही असं रडत बसलो नाही, ही परिस्थिती आमची नाही, आम्हाला हे नाही ते नाही. म्हणजे मी 10वीला असताना तुला सांगतो, पहिली लांब जी पॅन्ट असते, लॉंग पॅन्ट, ती मी 10वीला असताना घातली. ती सुद्धा माझ्या बाबांची, अल्टर केलेली, आणि ती एका ठिकाणी फाटलेली.
तर ती रफू करून घेऊन मी पहिली पॅन्ट आणि नंतर ती पॅन्ट, एक पॅन्ट आणि 2 शर्ट घालून मी 11वी काढली. नंतर 12वी आणखीन एक पॅन्ट, म्हणजे 12वी होईपर्यंत माझ्याकडे 2 पॅन्ट 2 शर्ट असे दिवस काढले. पण त्याचं आम्हाला काही वाईट वाटत नव्हतं आणि अशा प्रकारे कष्ट केल्यामुळे शिक्षणाचं महत्त्व आम्हाला पटलं. बाबा जे आहेत ते शिक्षक होते, संगीत शिक्षक होते. मग तुम्हालाही संगीताची आवड आहे का? हो, म्हणजे मी स्वतः पेटी वाजवतो, म्हणजे मोठ्या कार्यक्रमात नाही, पण आमच्या गावात जी भजनं होतात वाड्यावरती चतुर्थीला वगैरे, तिथे मी पेटी वाजवतो. मी जास्त त्या संगीत क्षेत्रामध्ये त्यावेळी पडलो नाही, कारण मला त्या काळामध्ये वाचनाची अधिक आवड होती, त्यामुळे मी त्या मार्गाने अधिक केलं. परंतु त्यामुळे मला संगीताची आवड आहे, संगीताविषयीचं ज्ञान, विशेषतः जुन्या नाटकातली नाट्यपदं असतील, नाटकं असतील, विशेषतः संगीत नाटकाविषयीची माहिती, आणि माझ्या ग्रंथसंग्रहामध्ये सुद्धा अशा प्रकारची खूप पुस्तकं आहेत. त्यामुळे आज मी ज्यावेळी गायनाचे कार्यक्रम वगैरे ऐकतो, त्यावेळी अनेक वेळा बघतो की शब्दांकडे लक्ष दिलं जात नाही. चुकीचे शब्द गाण्यामध्ये उच्चारले जातात. विशेषतः नाट्यसंगीत गात असताना त्या जे गीत असतं त्याच्या मागची पार्श्वभूमी गायकाला जर माहीत नसली, तर ते नाट्यगीत व्यवस्थित गाऊ शकत नाही तो. तर ते शब्द काय असतात आणि त्याच्या पूर्वीचा संवाद जो असतो, तो संवाद जो आहे तो त्याला माहीत असला पाहिजे. परंतु अलीकडे आपण बघतो की फक्त गीत गायचं अशी इच्छा निर्माण झाली पाहिजे की ते जे गाणं मी म्हणतो त्याच्या मागे पार्श्वभूमी काय आहे, त्या नाटकाची पार्श्वभूमी काय. त्यामुळे अनेक वेळा मी बघतो की चुकीचे शब्द गायले जातात, वाईट वाटतं. मी जे कोण मित्र असतात त्यांना मी सांगतो असं असं आहे म्हणून. म्हणजे आणि मोठ्या मोठ्या गायकांनी सुद्धा कधी कधी असे, ते मोठे गायक आहेत त्यांच्याविषयी वाद नाही, परंतु अनेक गाण्यामध्ये त्यांनी चुकीचं गायल्यामुळे मोठ्या गायकांनी गायलं म्हटल्यानंतर ते बरोबर असलं पाहिजे. उदाहरण एका मिनिटात सांगतो. आपल्याकडे चंदनासी परिमळ आम्हा काय त्याचे, हे जे भक्तिगीत आहे तो अभंग नाही, तर ते एक म्हणजे ते चंदनाचे परिमळ म्हणतात, चंदनासी आहे. आणि शेवटची ओळ जी आहे त्या गाण्यातली ती आहे, दासमणी जाता शरण हरी वाटप आहे. तर सगळीकडे काय म्हटलं जातं, दास म्हणे जाता शरण, म्हणजे तो रामदास स्वामींचा अभंग आहे असं गृहीत धरून तो गायला जातो. तो अभंग नाही, ते आहे भक्तिगीत. दासमणी नावाचे कवी आहे, कवी होऊन गेले, पंडित विश्वनाथ दामोदर जोगळेकर असं त्यांचं नाव, आणि त्यांनी दासमणी या नावाने ते गीतरचना करायचे. तर ते आता पूर्वीपासून सगळ्यांनी मोठमोठ्या गायकांची नावं मी घेत नाही, पण त्यांनी सुद्धा दासमणी म्हटल्यानंतर आजही आपल्याला वाटतं की तो दासांचा अभंग असला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे हा वेगळा विषय होऊ शकेल. तर सांगायचा मुद्दा की संगीताची आवड मला निर्माण त्यामुळे झाली, आणि गाणं ऐकणं मला आवडतं, क्लासिकल म्युझिक. म्हणजे फावल्या वेळामध्ये मी ज्यावेळी वेळ असतो त्यावेळी काम करताना क्लासिकल म्युझिक, नाट्यसंगीत हे माझ्या विशेष आवडीचे विषय आहेत. पुढे जाताना तुम्हाला विचारावंसं वाटतं की 39 वर्ष म्हणजे जवळजवळ 4 दशकं तुम्ही शिक्षक म्हणून काम केलं आहेत. तुमचा जन्म हा स्वातंत्र्यानंतर काहीसा लगेचच. तर त्यानंतरचा जो काळ म्हणजे ही जवळजवळ ही आता तुम्हाला समज आल्यानंतरची 50 वर्ष आणि एक शिक्षक म्हणून त्यातला 40 वर्षांचा प्रवास. तर या स्थित्यंतरांबद्दल जे तुम्ही अनुभवले, हे बदल जे अनुभवले त्याविषयी काय सांगाल? बदल म्हणजे खूप मागे जावं लागेल. माझी विद्यार्थी दशा, ज्यावेळी मी विद्यार्थी होतो त्यावेळेचा काळ, त्यावेळेची शिक्षण पद्धती आणि ज्या पद्धतीने मुलं शिकायची आणि आता याच्या काळामध्ये जी मुलं शिकतात, तो एक भाग. त्यानंतरचे पालक, त्यांची मानसिकता, आजचे पालक, त्यांची मानसिकता, त्या काळचे शिक्षक, ध्येयवादी शिक्षक आणि आजचे शिक्षक, असा सगळा जो एकूण शिक्षण म्हटल्यानंतर हे 3 घटक जे आहेत ते अधिक महत्त्वाचे, म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक. तर सगळ्यामध्ये बदल झाला, आणि बदल हा नैसर्गिक आहेच, निसर्गाचा एक नियम आहे. बदल होत असतो आणि त्या बदलानुसार प्रत्येक जो घटक असतो, शिक्षण क्षेत्रातला असो किंवा अन्य क्षेत्रातला, त्याला बदलावं लागतो. पण कुठलाही बदल जो असतो तो बदल अशा रीतीने असायला हवा की त्यात जो काही गाभा असतो तो गाभा बदलता कामा नये. कार्यपद्धती बदलते, समोरचा विद्यार्थी आज जो आहे शिक्षकाच्या समोर, तो विद्यार्थी बदलला, सामाजिक स्थित्यंतर झाले, सामाजिक बदल झाले, आणि त्यानुसार बदल आवश्यक आहे. परंतु मूळ जो गाभा आहे, आपली संस्कृती आहे, ती सोडता कामा नये.
मुख्य म्हणजे आम्ही ज्यावेळी विद्यार्थी होतो, मी विद्यार्थी होतो, त्यावेळेचा काळ असा होता की खूप गरिबी होती. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुबत्ता नव्हती. पण माणसं खूप आनंदी असायची. विद्यार्थी शाळेत जाताना म्हणजे त्याला खूप मजा यायची आणि खूप कष्ट करून विद्यार्थी शिकायचे. म्हणजे आमच्या काळातले विद्यार्थी हे चालत शाळेत जायचे. म्हणजे मला आठवतं मी 1985 मध्ये मांद्र्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये प्रथम माझी नेमणूक झाली. आत्ताचं रमाकांत खलब हायस्कूल. तर त्या शाळेत शिकवत असताना आमचा मांद्रे गाव आपल्याला माहीत आहे खूप मोठा गाव. तो साधारणतः आडवा उभा धरला तर 8 ते 9 किलोमीटर लांबी रुंदी. तर गावडेवाडा आणि सावंतवाडा असे 2 टोकाचे जे वाडे आहेत तिथून मुलं यायची. म्हणजे जवळजवळ 5 किलोमीटर सकाळी चालत यायची, जेवायला घरी जायची, परत एक्स्ट्रा क्लाससाठी किंवा रेमेडियल क्लासेससाठी परत यायची, परत जायची. म्हणजे साधारणतः 20 किलोमीटर मुलं चालायची आणि कमीत कमी 10 किलोमीटर जर संध्याकाळी क्लास नसतील तर. आणि त्यामुळे कष्ट करून शिकणं म्हणजे काय त्याचा अनुभव ते घेत होते. आज सगळीकडे बालरथ झालेत. म्हणजे जवळचा विद्यार्थी सुद्धा बालरथने येतो, नाही तर त्याला ड्रॉप केला जातो आणि परत पिकअप केला जातो. म्हणजे मुलं त्यावेळी चालायची. त्याचा एक फायदा व्हायचा की सकाळी व्यायाम व्हायचा आणि रमत-गमत मुलं यायची. खूप मैत्री जमायची. एकमेकाची टिंगल करणं, कधी-कधी छोटी-मोठी भांडणं वगैरे. पण त्याच्यात जी मजा असायची, ती मजा आज दिसत नाही. एकतर बसमधून मुलं येतात, बालरथमधून किंवा पालक त्यांना एकच असतं ना, तो मुलगा किंवा मुलगी मागे बसते, त्याला सोडलं जातं, परत घेतलं जातं दुपारी. त्यामुळे मैत्री वगैरे हा जो भाग होता, त्यावेळी आमची मैत्री जी जमायची वर्गामध्ये, वर्गाच्या बाहेर. तर आता खूप मैत्रीचं प्रमाण हेही कमी झालंय. तुम्ही सर टिंगल टवाळीविषयी म्हटलात. तर तुम्हीही असे चालत वगैरे गेला असाल त्यावेळी तुमच्या शाळेत. मग त्यातला एखादा काही किस्सा किंवा काही आठवणी आहेत का? माझं भाग्य असं की माझी प्राथमिक शाळा म्हणजे आमचं घर आणि आमच्या घराच्या उजव्या बाजूला प्राथमिक शाळा 5 मिनिटं पण लागत नव्हती आणि डाव्या बाजूला हायस्कूल. म्हणजे हायस्कूलची घंटा वाजली की इथे ऐकायला यायची. त्यामुळे मला म्हणजे एक ते भाग्य असं की अनेक मुलांना म्हणजे आमच्याकडे आशवे म्हणून वाडा आहे, तिथून ते डोंगरावरनं मुलं यायची वगैरे. तर ते कष्ट मला पडले नाहीत. परंतु या सगळ्या माझ्या मित्रमंडळी जी होती त्यांनी जे कष्ट घेतले ते मला जाणवत होते. आणि तरीसुद्धा आम्ही म्हणजे जवळून म्हणजे शॉर्टकट जो असायचा तो मी वापरत नसे. म्हणजे 2 मिनिटात शाळेत जायचं वाट होती, पण लांबून जायचं कारण मित्र असायचे. रमत-गमत, मग पाणी वगैरे पावसात एकामेकावर फेकायचं, मग घरी तक्रारी यायच्या. 2 दिवस भांडण व्हायचं, परत आम्ही सगळे एकत्र. तर ही जी मजा आहे ती आता मुलांनी गमावलेली आहे. म्हणजे शाळा किंवा शिक्षण हे आनंददायी असलं पाहिजे. म्हणजे ते ओझं वाटता कामा नये. टेन्शन फ्री असं आपण म्हणतो. तर आज आपण बघतो की ज्या मुलाला टेन्शनचं स्पेलिंग येत नाही, तो सुद्धा म्हणतो, "मला टेन्शन आलंय." म्हणजे त्याचं कारण काय, की हा जो आनंद असतो शिक्षण घेत असताना वर्गातला असू दे किंवा वर्गात बाहेरचा, तर तो आनंद आज मुलं हरवून बसलीत. पालकांचं म्हटलं तर त्यावेळी पालकांच्या खूप काही अपेक्षा नव्हत्या. म्हणजे 10वी किंवा एस-एस-सी मूल झालं किंवा मुलगी झाली की धन्य. नंतर हळू-हळू 12वी मग ग्रॅज्युएशन वगैरे. आताच्या काळात ते ग्रॅज्युएशन इतकं कॉमन झालंय. आपण बघतो की पेडण्यासारखा एकेकाळी मागासलेला तालुका असं ज्याला म्हटलं जायचं. तर पेडण्यामध्ये आज घराघरामध्ये सरासरी 1 ग्रॅज्युएट आपल्याला मिळतो. म्हणजे एका घरात 4 मुलं असतील तर 4ही ग्रॅज्युएट. एखाद्या घरात नसेल, पण ही स्थिती आली. त्यामुळे पालकांच्या त्यावेळी खूप अपेक्षा नव्हत्या आणि अपेक्षा नसल्यामुळे मुलावरती सुद्धा असं टेन्शन नसायचं. आज पालक काय म्हणतो की तुला अमुक टक्के गुण मिळाले पाहिजेत आणि स्पर्धा वाढली. मुलामध्ये स्पर्धा वाढली, पालकामध्ये वाढली. म्हणजे उदाहरणार्थ शेजारचा मुलगा जर चांगला शिकत असेल, त्याला जर चांगले गुण मिळते, तर माझ्या मुलाला सुद्धा मिळाले पाहिजेत. आता माझ्या मुलाची कुवत जी आहे ती मला कळलं पाहिजे की ही माझ्या मुलाची एवढी कुवत आहे. तो फर्स्ट क्लासच येऊ शकतो. तो डिस्टिंक्शन मिळवू शकत नाही. पण माझी अपेक्षा असते की त्याने 80-90% मिळाले पाहिजेत. मी शिकत असताना मिळाले नसतील, पण मुलांना मिळाले पाहिजेत. त्याच्यामुळे काय होतं, मुलावरती खूप टेन्शन येतं. मला एक प्रसंग आठवतो. मी मांद्र्यामध्ये शिकवत होतो त्यावेळी. शाळा सुटल्यानंतर आम्ही सगळे त्यावेळी तरुण शिक्षक होतो आणि प्राचार्य वेलिंगकर सर, सुभाष वेलिंगकर सर हे आमचे मुख्याध्यापक त्यावेळी. आणि त्यामुळे आम्ही भरपूर प्रयोग करायचो. म्हणजे मी आतापर्यंत आयुष्यामध्ये जे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रयोग केले त्याचं मूळ तिथे आहे.
त्या शाळेमध्ये न्यू इंग्लिश हायस्कूल म्हणजे आत्ताचं रमाकांत खलब हायस्कूल जे आहे, तिथे आम्ही खूप प्रयोग केले. म्हणजे एका अर्थाने आमची प्रयोगशाळा होती. तर एकदा काय झालं, शाळा सुटली आणि आम्ही मागे होतोच. सगळी मुलं गेली. आमचा तिथला जो चपरासी होता, तो वर्ग बंद करायला गेल्यानंतर एका वर्गामध्ये एक मुलगा रडत बसला असं त्याला आढळून आलं. त्याने आम्हाला सांगितलं, "सर असं-असं झालंय. अमुक-अमुक एक मुलगा तो तिथे रडतोय आणि त्याला विचारलं सांगत नाही." तर आम्ही सगळे गेलो त्याच्याकडे. "अरे झालं काय तुझं?" तर "रडतोय, सांगे ना." मग त्याला जरा बाबा-बुता केल्यानंतर त्याने सांगितलं. तर त्याने जे सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर त्याने जो एक प्रश्न आम्हाला विचारला, म्हणजे आम्ही अनेक वेळा म्हणतो, की आम्ही मुलांना शिकवतो. खरं-खरं कधी-कधी मुलंच आम्हाला शिकवतात. तर त्याचं कारण काय होतं, तर तो 8वी मध्ये पहिल्यांदाच पास झालेला, म्हणजे सगळ्या विषयात पास झालेला. त्यावेळी 8वी पर्यंत पास वगैरे ते आता सारखं नव्हतं ना. तर तो म्हणाला, "मी पहिल्यांदाच या परीक्षेमध्ये सगळ्या विषयात पास झालो." मला कितीतरी त्यावेळी कसं सगळे क्रमांक दिले जायचे. 1 पासून किती सगळे पास झाले 17-18, तर त्याला काहीतरी 10वा-15वा क्रमांक मिळालेला. तर त्याने घरी जाऊन सांगितलं, "मी पास झालो, मला 15वा क्रमांक मिळाला." तर त्याची आई म्हणाली, "15वा क्रमांक मिळाला, काय अभिमानाने सांगतो? पहिला क्रमांक मिळव आणि मग सांग." तर त्याला ते खूप वाईट वाटलं. तर त्याने हे सगळं सांगितलं रडत-रडत आणि मग त्याने आम्हाला प्रश्न विचारला. तो आम्हाला प्रश्न विचारतो, की "सर मला सांगा, आतापर्यंत 1ली पासून 8वी पर्यंत मी कधीही एका म्हणजे सगळ्या विषयात पास झालो नव्हतो. 1-2 विषयात नापास व्हायचो. पहिल्यांदाच आयुष्यामध्ये मी सगळ्या विषयात पास झालो. याला प्रगती म्हणत नाही का?" या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे आमच्याकडे नव्हतं. ही परिस्थिती आहे. म्हणजे विद्यार्थी, पालक आणि मग शिक्षक. शिक्षक त्यावेळी खूप ध्येयवादी शिक्षक होते. अर्थात त्यावेळी आतासारखे खूप उपक्रम केले जात नसत किंवा आता कसं टीचिंग एड्स म्हणून सगळं असतं शाळेमध्ये. टीव्ही असतो, सीसीटीव्ही कॅमेरा आलेत, इंटरनेट कनेक्शन सगळं, पॉवर पॉइंट म्हणजे टीचिंग एड्स आले. परंतु त्या काळचे शिक्षक हे आमच्याकडे जे लर्निंग एड्स आहेत, म्हणजे देवाने आम्हाला जी पंचेंद्रिय दिली, त्याला तर मी म्हणतो की दे आर लर्निंग एड्स. म्हणजे ते विकत घ्यावे लागेल. आहेतच ना इनबिल्ट. म्हणजे डोळे आहेत, डोळ्यांनी बघून शिकता येतं, कानाने ऐकून शिकता येतं, नाकाने वास घेऊन अनेक गोष्टी शिकता येतात, चव घेऊन शिकता येते, त्वचेच्या आधारे स्पर्शाने आपण अनेक गोष्टी शिकतो. याचा वापर करून त्यावेळी शिक्षक काय-काय शिकवायचे आणि मनःपूर्वक शिकवायचे. म्हणजे ज्याला आपण हिंदीमध्ये लगन से म्हणतो. तर ते लगन से शिकवायचे. त्यामुळे त्यांनी शिकवलेल्या कविता म्हणजे प्राथमिक शाळेतल्या कविता आजही आम्हाला येतात. त्याच्यानंतर आम्ही ग्रॅज्युएशनला काय शिकलो, त्या विषयात काय होतं हे विचारलं तर सांगता नाही येणार. परंतु त्याने शिकवलेल्या गोष्टी, त्याने शिकवलेल्या कविता हे लक्षात राहिलं, कारण ते "ये हृदयचे ते हृदय घातले" आपण म्हणतो. तर म्हणजे ते मनापासून शिकवायचे आणि त्यामुळे ज्यावेळी शिक्षक मनापासून शिकवतो, त्यावेळी विद्यार्थ्यांना मनापर्यंत ते हृदयापर्यंत पोहोचायचं. आणि त्याचा फायदा असा व्हायचा, की एकदा शिक्षकाने शिकवलं, की त्याचा अभ्यास किंवा आपण रिव्हिजन आणि ट्युशन वगैरे हा तर प्रकार नव्हताच ना. सर, तुमची एखादी आवडती कविता किंवा गोष्ट जी तुम्ही लहानपणी शिकला आहात, ती ऐकायला आवडेल. बरोबर. एक म्हणजे त्या काळातली पाठ्यपुस्तके जी होती, त्या पाठ्यपुस्तकातल्या कविता आणि गोष्टी या संस्कारक्षम असायच्या. म्हणजे जी गोष्ट आपण विद्यार्थ्याला एखाद्या व्याख्यानातनं किंवा भाषणातनं सांगू शकत नव्हतो किंवा त्याला खूप वेळ लागला असता, ती एका गोष्टीतनं आपण सांगू शकत होतो. एक गोष्ट मला आठवते, दिनूचं बिल नावाची आचार्य अत्रेंची गोष्ट पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात होती. तर ते दिनूचं बिल ही मजेशीर गोष्ट आहे आणि ती संस्कारक्षम म्हणजे आईचं महत्त्व जर मला सांगायचं झालं, तर अर्धा तास भाषण देण्यापेक्षा दिनूच्या बिलाची गोष्ट जर मुलांना सांगितली आजसुद्धा, तर त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. म्हणजे दिनू नावाचा एक छोटा मुलगा असतो. आता मूल छोटा असल्यानंतर त्याला घरची कामं सांगितली जातात. "अरे दुकानात जा, अमुक वस्तू आण, त्या काकूला निरोप दे, काकांना जरा बोलव." तर ही सगळी कामं दिनू करायचा. पण दिनू काय करायचा? दिनू लिहून ठेवायचा. तर त्याने एकदा काय केलं, दिनूने एक बिल तयार केलं. मी काकूकडे गेलो 4 वेळा, अमुक आणे. त्यावेळी आण्याने हिशोब. मग दुकानात अमुक वेळा गेलो. असं सगळं त्याने बिल तयार केलं आणि आईच्या उशीखाली घालून ते ठेवलं. आणि आईने वाचलं ते. आईने वाचल्यानंतर आता आजची आई असती तर दिनूला धपाटे घातले असते, बरोबर? आणि काय-काय बोलली असती. पण त्या काळची आई ती. तर त्या दिनूच्या आईनं आपलं एक बिल तयार केलं आणि तिने त्या
सगळं मी तपशील सांगत नाही, त्याचं तात्पर्य आणि थीम सांगतो. तर त्याच्यात तिने लिहिलं की 9 महिने 9 दिवस पोटात होतास, मग जन्म झाल्यानंतर अमुक एक 6 महिने 1 वर्ष तुला अंगावरचं दूध पाजलं आणि आई काय काय करते, आजारी होतास त्यावेळी बऱ्याच वेळा रात्र जागरणं केली, खुर्चीवरून पडलेलास, हात मोडलेला त्यावेळी, ते सगळं तिने आई जे काय काय करते मुलासाठी ते सगळं लिहिलं आणि पुढे 0-0 आणि खाली एकूण बिल 0 आणि ते दिनूच्या त्या उशीखाली घालून ठेवलं आणि मग त्या गोष्टीमध्ये तो दिनू ते बिल वाचतो आणि रडतो. इतकीच ती गोष्ट आहे. आता आई आपल्यासाठी काय काय करते हे सांगण्यासाठी अर्धा तास जरी दिला असता भाषणातनं, तर त्या भाषणाचा काही उपयोग झाला नसता. परंतु ती गोष्ट ज्यावेळी वर्गात शिकवली जायची त्यावेळी अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं आणि ती गोष्ट कायम आपल्या मनावरती कोरली जायची. हे त्या पुस्तकातल्या गोष्टींचं आणि आणि ती गोष्ट सांगणारे शिक्षक ज्या पद्धतीने सांगायचे, म्हणजे ती गोष्ट ते जिवंत करायची. म्हणजे खरंच आपल्यासमोर दिनू आहे, मग आई कसं लिहिते त्यावेळी आईच्या आवाजात ते सांगणं आणि मग दिनूने ते बिल घेतल्यानंतर तो कसा रडायला लागला मुसू-मुसू. हे सगळं म्हणजे नाट्यमयता शिक्षकाकडे ते पाहिजे ना, अभिनय पाहिजे. तर ते सगळं शिक्षक करायचे आणि त्यामुळे ते कायमस्वरूपी लक्षात राहायचं. हे त्या शिक्षण व्यवस्थेचं महत्त्व त्या काळचं. तुम्ही म्हणालात की शिक्षण हे असं ओझं असू नये, ते रमत-गमत झालं पाहिजे. तर तुमच्याही डोक्यातून ते रंजक करण्यासाठी खूप चांगले असे उपक्रम, काही कल्पना आल्या आणि त्या तुम्ही यशस्वीही केल्यात. तर ते कोणते उपक्रम आहेत? एक म्हणजे आपल्याकडे अध्ययन आणि अध्यापन असे 2 शब्द आहेत. अध्यापन म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला टीचिंग म्हणतो आणि अध्ययन म्हणजे लर्निंग. स्वतः ज्यावेळी शिकतो त्याला अध्ययन म्हणतात, दुसरा शिकवतो त्याला टीचिंग. आणि खरं म्हणजे आपली जी भारतीय परंपरा आहे ती भारतीय परंपरा ही अध्ययनाची आहे, टीचिंगची नाही, अध्यापन. खरं म्हणजे आचार्य विनोबा भावेनी आपल्या एका शिक्षणाच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे. आचार्य विनोबा भावेंना जवळजवळ 55 भाषा अवगत होत्या, देशी आणि परदेशी इतका त्यांचा अभ्यास होता. ते असं म्हणतात की मी इतक्या भाषांचा अभ्यास केला, देशी परदेशी, परंतु आपल्या कुठल्याही भारतीय भाषेमध्ये अध्यापन किंवा टीचिंग या अर्थाचा शब्द नाही. आपल्या वाङ्मयामध्ये जे सगळे शब्द आहेत ते अध्ययन या अर्थाचे आहेत. शब्द वेगळा असेल पण त्याचा अर्थ जो आहे अध्ययन, लर्निंग. आणि आपण जर खूप मागे गेलो आश्रम पद्धतीमध्ये तर त्यावेळी सुद्धा शिष्य आश्रमात राहून शिकायचे म्हणजे काय, ते गुरुजी किंवा जे कोण होते साधू पुरुष ते शिकवत नसत, त्यांच्या सानिध्यात राहून राहून मुलं शिकायची. 12 वर्ष एक तप राहिलं की एक तप पूर्ण झालं की मग ते परत स्वगृही यायचे. म्हणजे आपल्याकडे कुठे असा उल्लेख नाही, म्हणजे त्या आश्रमामध्ये मुलं बसली आणि त्यांना शिकवायला लागले. म्हणून आपली जी अध्ययन पद्धती आहे, सेल्फ लर्निंग, ते महत्त्वाचं आहे. पण आपल्याकडे झालं काय की इंग्रजी काळापासून आपल्याकडे टीचिंग म्हणजे इंग्रजांना कदाचित आम्ही भारतीय माणूस जो स्वतः शिकला तर त्याच्या मनात प्रश्न उत्पन्न होतील. कारण ज्यावेळी स्वतः माणूस शिकतो त्यावेळी 2-3 गोष्टी होतात. एक म्हणजे स्वतः शिकतो त्यावेळी त्याला प्रश्न पडतात. प्रश्न पडल्यानंतर तो विचार करतो उत्तरं सापडण्यासाठी. मग परत तो विचार म्हणजे प्रश्न विचार आणि कदाचित मला असं वाटतं की इंग्रजांना प्रश्न पडला असेल किंवा त्यांना वाटलं असेल की इथली मुलं जर स्वतः शिकली त्यांना पहिला प्रश्न पडेल की आमच्या देशावरती इंग्रजांचं राज्य कशाला आणि कदाचित आम्हाला लवकर जावं लागेल. म्हणून त्यांना फक्त भारतामध्ये क्लार्क, त्यांना जे कारकून पाहिजे ते तयार करायचे होते. त्यामुळे माझा सतत जो भर, मी शिक्षक असताना मी हायस्कूलला शिकवलं आहे, हायर सेकंडरीला शिकवलं आहे, मग नंतर मी मुख्याध्यापक म्हणून काम केलं, प्राचार्य म्हणून काम केलं. सगळ्या स्टेजवरती काम करताना मी असं बघितलं की मुलं स्वतः शिकली पाहिजे. म्हणजे शिक्षकाला कसं वाटतं की मी उत्कृष्ट शिक्षक कसा होईन हे मला महत्त्वाचं वाटत नाही, माझा विद्यार्थी उत्कृष्ट शिकणारा कसा होईल, म्हणजे बेस्ट लर्नर, स्टुडंट शुड बी द बेस्ट लर्नर, ही इच्छा असली पाहिजे. म्हणून मग मी काही काही बारीक बारीक प्रयोग केले. उदाहरणार्थ 5वीच्या वर्गामध्ये ज्यावेळी आपण इंग्रजी किंवा भाषा शिकवतो त्यावेळी एक निबंध कायम असतो स्वतःविषयी, मायसेल्फ इंग्रजी. तर आता मायसेल्फ म्हटलं तर अनेक वेळा शिक्षक काय करतात ते लिहून देतात ना. आजही म्हणजे अपवाद असतील परंतु बरेच शिक्षक निबंध शिकवत नाही वर्गामध्ये. कसा लिहायचा नाही, फक्त 5 निबंध द्यायचे, त्याच्यातला 2 काढायचे, 3 काढायचे, परीक्षेत 1 लिहायचा. त्यामुळे मुलं ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्यांना निबंध कसा लिहायचा, पत्र कसं लिहायचं ते शिकतच नाही, फक्त ते दिलेलं असतं ते पाठ करतात.
मी काय करायचो, मी इंग्रजी शिकवायचो 5वीच्या वर्गाला. मला मजा यायची म्हणजे लहान वर्गात शिकवायला. तर मी मायसेल्फ शिकवताना काय करायचो, मी गेलो वर्गात की मी सांगायचो मायसेल्फ शिकवायचं आहे. मी सांगायचो आय एम गजानन असं म्हटलं की मग मुलांना उभं करायचो. तू उभं राहा, सांग. मग तो सांगायचा आय एम सोनाली, आय एम कोण झालं. मग मी म्हणायचो माय फादर्स नेम इज हरिश्चंद्र. मग त्याला कळायचं फादर. मग तो सांगायचा प्रत्येक मुलाकडून घ्यायचं. मग ते एक वाक्य झालं की मी सांगायचो लिहा तुमच्या वहीवरती आय एम काय आहे ते झालं. मग माय सरनेम मी म्हटल्यानंतर लगेच मुलांना माहीत असायचं मांजरेकर. हां, मग त्यांना सांगायचं, ते सांगायचे, लिहायचे. मग त्यांची नाव असं करत करत मी जे काय आपल्याविषयी असतं माय मदर्स नेम, फादर्स नेम, आणि कदाचित त्या गोष्टीला 2 तासिका वगैरे लागायच्या, 2 दिवस. पण तो निबंध मी लिहीत नसे. मी फक्त त्यांना उद्युक्त करायचो लिहायला, आणि मी लिहिला म्हणजे प्रत्येकाला वाटायचं निबंध मी लिहिला. अशा प्रकारे निबंध लिहून घेता येतो. मराठीमध्ये पण तसं करता येतं, हिंदीमध्ये करता येतं. आता हा प्रयोग केल्यानंतर मला वाटलं की वर्ग जिवंत असतो, उत्सुकता असते. कधी एकदा मी सांगतो माय सरनेम म्हटल्यानंतर मुलं लिहायचे. असं हे बारीक बारीक प्रयोग केला, हे स्वअध्ययन झालं ना. आणि सर तुम्ही म्हणालात की म्हणजे ती एकच गोष्ट शिकवण्यासाठी कदाचित तुम्हाला 2 तास लागले. म्हणजे असं होतं का की वेळ दिलेला असतो आपल्याला की ह्या एवढ्या वेळात एवढे चॅप्टर्स किंवा एवढं हे पूर्ण झालंच पाहिजे, पण ते होतंच का दरवेळी? किंवा त्याचा काही म्हणजे त्याविषयी तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का की ते कव्हर करण्याच्या नादात कधी-कधी खूप फास्ट असं शिकवलं जातं का? हो, बरोबर. पण काय माहिती आहे, शेवटी कव्हर करणं म्हणजे आता अलीकडे कसं असतं की पोर्शन कव्हर करणं. पोर्शन म्हणजे शिकवताना सुद्धा विषयाचं शिक्षण नसतं, पोर्शन फक्त परीक्षेपुरतं. त्यामुळे या काही गोष्टी करताना थोडी सर्कस होते. मग कुठेतरी पुढच्या वेळेला ते भरून काढावं लागतं. म्हणजे आपल्याला जर इच्छा असेल तर अनेक गोष्टी करू शकतो, पण या गोष्टीला थोडा अधिक वेळ लागतो. पण जे काय आपण शिकवतो किंवा मुलं जी शिकतात ते कायमस्वरूपी असतं. आणि अशा प्रकारे मी कधीच भाषा शिकवल्या, इंग्रजी शिकवलं. मी कधी निबंध मोठ्या वर्गात सुद्धा लिहून देत नसे. मी म्हणायचो काय विषय आहे आपल्याला, वाढते अपघात, इन्क्रीजिंग ॲक्सिडेंट्स इन गोवा. मग मी सांगायचो काय? मग मुलं सांगतात ना, काय कारणं आहेत ती. मुलांना आवडायचं, अरे मी हे केलं. आणि मग आणखीन काय जर मुद्दे त्याने सांगितले नसते तर मी त्यांना सांगायचो हा पण मुद्दा घालता येईल, हा पण मुद्दा घालता येईल. झाले मुद्दे मी त्यांनी दिलेले मुद्दे मी काही सांगितले नाही. मी त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी ते लिहिलं आणि मग मी सांगायचो कसं लिहायचं. झालं म्हणजे स्वतः निबंध लिहिला. आणि ज्यावेळी मूल आपण एखादी गोष्ट करते, कुठलीही गोष्ट छोट्या मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा, मी एखादी गोष्ट केल्याचा एक अभिमान असतो, आनंद असतो. त्यांना तो आनंद मिळायचा की निबंध मी लिहिला. आणि अशा प्रकारे मी काय करायचो, विषय काढायचो, विषयाची सूची निबंधांची. आणि मग त्यांना सांगायचो उद्या आता या विषयावरती आपण निबंध लिहायचा, तुम्हाला काय मुद्दे सुचतात काढा. मग एखादा मुलगा खूप चांगले मुद्दे काढायचा, एखादी मुलगी काय नवीन मुद्दे सांगायची, आणि मग त्यांना वर्गामध्ये शाबासकी दिली की त्यांना पण प्रोत्साहन मिळायचं. अशा रीतीने अध्ययन म्हणजे माझा जो मुख्य भाग होता की अधिक शिकवण्यापेक्षा मुलं अधिक शिकली पाहिजेत. म्हणून आपल्या डॉक्टर राधाकृष्णनाने एकदा कोणीतरी प्रश्न विचारलेला, हु इज द बेस्ट टीचर? तर त्यांनी उत्तर दिलं की ही इज द बेस्ट टीचर हु टीचेस लिस्ट. जो वर्गात कमीत कमी शिकवतो तो चांगला शिक्षक. म्हणजे आळशी नव्हे, तो एक गोष्ट शिकवणार, त्याच्यावरून 10 गोष्टी मुलं करणार. तर या गोष्टीवरती मी सतत भर दिला आणि त्यामुळे त्याचा खूप फायदा मला झाला. आणि त्याच्यातनं स्वतःला आनंद मिळतो, मुलांना आनंद मिळतो. म्हणजे आनंददायी शिक्षण हे असं असतं. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, तुमच्या विद्यार्थी, तुमचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनाही वाचनाची गोडी लागावी, यासाठी तुम्ही अनेक उपक्रम हाती घेतले होते. हो. एक म्हणजे मी स्वतः म्हणजे आत्मप्रौढीचा दोष पत्करून सांगतो की मी एक चांगला वाचक आहे. मी लहानपणापासून सतत वाचतो. चांगला वाचक म्हणजे सातत्यानं वाचतो मी. असा एकही दिवस जात नाही की मी काहीच वाचलं नाही. म्हणजे झोपण्यापूर्वी मी काहीतरी वाचतोच. म्हणजे समजा गडबड असली, खूप कार्यक्रम असले तरी. आणि लहानपणापासून मला ही वाचनाची आवड होती आणि नंतर ती वृद्धिंगत होत आली. आणि मला कुठे वाचण्यासाठी एखाद्या ग्रंथालयात सुद्धा जायची गरज नाही, कारण माझ्या घरामध्ये आमची जी स्वतःची
लायब्ररी आहे, ग्रंथालय आहे, तेच म्हणजे हजारो पुस्तकांची आणि लाखो रुपयांची पुस्तकं आहेत. त्यामुळे तीच पुस्तकं मला वाचता येतात. गरज पडली तर मी दुसरीकडे जातो. पण मी तुमचं स्वतःचं संग्रह. हां, संग्रह आहे. म्हणजे पुस्तकं विकत घेणं हे माझं एक म्हणजे आवडीचं. आवडीचं काम आहे. आधीपासून मला कुठे मी गेलो कार्यक्रमात, कुठे पूर्वी बक्षीस मिळालं तर त्याची पुस्तकं आणायची. म्हणजे कपडे वगैरे घेण्यापेक्षा मला पुस्तकं घेणं आवडतं. त्यामुळे मला स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळे शेवटी आपल्याला जे आवडतं ते दुसऱ्याने करावं असं वाटतं आणि मला असं वाटतं, की चांगल्या गोष्टी मी जर 4 करत असेन, तर ते मीच करून भागत नाही. आणखीन 4 लोकांनी केलं पाहिजे. तर त्यामुळे काय झालं, मी वाचनाची आवड लावण्यासाठी पहिल्यांदा एक शिक्षकांसाठी वाचन साधना म्हणून एक जी योजना सुरू केली गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाने. त्याच्यामध्ये दर महिन्याला एक पुस्तक वाचायचं शिक्षकांनी आणि त्याच्यावरती एक परीक्षण लिहायचं. साधारणतः 750 ते 1000 शब्दाचं परीक्षण लिहायचं. पहिल्या वर्षी कुठल्याही पुस्तकावरती आपल्याला आवडीचं कुठल्याही भाषेतलं, भाषेचं बंधन नाही, पुस्तकाचं बंधन नाही, विषयाचं नाही, असा पहिल्या वर्षी उपक्रम चालला. मग दुसऱ्या वर्षी आम्ही असं केलं, की लेखक निवडले. कळले? एक लेखक म्हणजे प्रत्येकाने एक लेखक निवडायचा आणि वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या योजनेमध्ये मी सुद्धा वाचायचो. प्रत्येकाला रजिस्टर दिलं, त्याच्यावरती सगळं ते लिहायचं वगैरे. तर कोणी वपू काळे निवडला, कोणी इंग्रजी ऑथर किरण बेदी निवडली. असे प्रत्येक म्हणजे वर्षभर त्यांनी 10 महिने चालायचे ते जून ते एप्रिलपर्यंत, मार्चपर्यंत. त्यामुळे 10 महिन्यात त्यांनी त्याच लेखकाची पुस्तकं वाचली. मग तिसऱ्या वर्षी आम्ही काय केलं, फॉर्म्स ऑफ लिटरेचर असं घेतलं. म्हणजे विविध म्हणजे गेल्या वर्षी जूनमध्ये सगळ्यांनी नाटकच वाचलं. प्रत्येकाने नाटकच वाचायचं. कुठलंही वाचा तुम्ही, कुठल्याही भाषेतलं वाचा. असं झालं. मग आता चौथ्या वर्षी मी निवृत्त झाल्यानंतर जी जूनमध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये विविध भारतीय भाषा ज्या आहेत, मराठी सोडून आणि कोकणी सोडून, कारण मराठी कोकणी अनेक वर्ष वाचलेलं आहे. तर बंगाली, गुजराती असं प्रत्येक महिन्याला एक भाषा दिली आणि त्याच्यातलं अनुवादित साहित्य वाचायचं. तर त्यामुळे हेच चालल्यानंतर गेल्या वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना हे सुरू केलं. कारण आधी शिक्षकाने केल्यानंतर शिक्षकांना नैतिक अधिकार असतो. त्यामुळे विद्यार्थीसुद्धा आता आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयातले 11वी-12वीचे विद्यार्थी दर महिन्याला एक पुस्तक वाचतात आणि त्याच्यावरती रिव्ह्यू लिहितात. आणि दोन्ही याच्यामध्ये आम्ही काय करतो, की बेस्ट रीडर ऑफ द रिव्ह्यू ऑफ द मंथ म्हणून आम्ही त्यांना बक्षीस देतो. शिक्षकांना पण असतं आणि विद्यार्थ्यांना पण असतं आणि वर्षाच्या शेवटी वर्षभर ज्यांचे रिव्ह्यू चांगले झालेत त्यांच्यासाठी बक्षिसं ठेवली जातात. आणि माझे जे काही मित्र आहेत लेखक, वाचक वगैरे, त्यांच्याकडे आम्ही त्या वह्या देतो. मग ते निवड करतात आणि त्याच्यामुळे थोडी स्पर्धा असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं, शिक्षकाला सुद्धा, या महिन्याचा मी विनर मला झालं पाहिजे. आणि त्यामुळे सुरुवातीला शिक्षकांना वाटायचं हे आता कसं जमणार, पण नंतर त्यांच्याही लक्षात आलं, की आम्ही चांगलं वाचू शकतो आणि चांगलं लिहू शकतो. आणि नुसतं वाचन नाही, आम्ही हे पुस्तक वाचलं असं नाही, काय वाचलं ते त्याच्यावरती कळतं ना लिहिण्यावरती. त्यामुळे लक्षपूर्वक वाचावं लागतं. आणि विद्यार्थी पण चांगला रिस्पॉन्स, म्हणजे ज्यावेळी विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू केली त्यावेळी मला वाटलं होतं एक 50-60% मुलांनी जरी ते मनावर घेतलं तरी खूप झालं, कारण कोणच वाचत नाही. परंतु 90-95% मुलं रेग्युलरली आणि मग 4-5% मुलांना जरा परत आठवण करून एक तारीख ठरलेली असते शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना, त्या दिवशी त्यांनी ते आणून द्यायचं. आणि त्या दिवशी कोण देत नाही तो स्पर्धेतून बाहेर पडतो. त्याचं ते हे जे आहे परीक्षण, ते स्पर्धेसाठी जात नाही. त्यामुळे सगळे वेळेवर आणून देतात. एखादा चुकला तर तो बाहेर पडतो. तर त्यामुळे खूप एक चांगली वाचन संस्कृती हे निर्माण, आणि त्याला जोडून आम्ही पुस्तक भिशी सुरू केली शिक्षकांना. म्हणजे दर महिन्याला ₹200 शिक्षक काढतात आणि एक लकी विनर जो काढतो, भाग्यवान, त्याला तो जो कोण असेल त्याला ते सगळे पैसे, आमच्याकडे 16 जण होते, 16 दुणे 32, ₹3200 त्याला द्यायचे आणि त्याने ₹3200ची पुस्तकं विकत आणायची. त्याच्यावरती डिस्काउंट मिळतो 10-15%. त्यामुळे साधारणतः 4,000-1,000ची पुस्तकं, आणि ती पुस्तकं त्याने आणून दाखवायची. त्याचं लिस्ट जे आहे ते आम्ही फाईल करायचो आणि प्रत्यक्ष त्याच्यावरती स्टॅम्प मारायचो आमच्या पुस्तक भिशीचा. उद्देश काय, तर घरचं ग्रंथालय प्रत्येकाच्या घरी असलं पाहिजे. घरामध्ये सगळं असतं पण ते पुस्तकासाठी एक कपाट नसतं. तर ती एक सवय लावावी, म्हणजे वाचनाची सवय आणि पुस्तक संग्रहाची सवय. म्हणून हे दोन्ही जे उपक्रम आहेत वाचनासंदर्भात ते आम्ही सुरू केले आणि छानपैकी ते चालले. अजून मी निवृत्त झाल्यानंतर सुद्धा ते उपक्रम चालू आहेत.
खूप सुंदर खरंच. कारण आपण नेहमी असं ऐकतो आता सध्या तरी, की मुलं वाचत नाहीत, मुलं वाचत नाहीत. पण ती वाचत नाहीत, तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे थोडेच जण बोलतात किंवा त्या दृष्टीने काही पावलं उचलतात. पण सर तुम्ही आता जे सांगितलं ते वाचून खरंच ते ऐकून खरंच खूप आनंद झाला, की एवढे छान उपक्रम तुम्ही तुमच्या शाळेमध्ये राबवलेत आणि असं नाही की फक्त ते राबवलेत, तर त्यात सातत्य ठेवलत आणि त्याचा परिणाम कसा होतो हे पण तपासून बघितलत, की खरंच वाचताय की नाही. परीक्षण लिहिण्यावरून जे लिहितात त्यांच्या याच्यावरूनच तुम्हाला कळून येतं त्या लिहिण्यावरून. आणि या उपक्रमाचं हे वैशिष्ट्य आणि किंवा यश कशासाठी, तर उपक्रम कितीही चांगलं असलं, प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांनी एखादी चांगली योजना जरी काढली, तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा जो भाग असतो, प्रत्यक्ष कार्यवाही, ती शिक्षकावरती असते. त्यामुळे शिक्षकांनी त्याची कार्यवाही व्यवस्थित केल्यामुळे तो उपक्रम आज 4 वर्ष झाली. नाहीतर शिक्षकांना अलीकडे खूप कामं असतात. शिक्षकांनी म्हटलं असतं, "हे आणि आम्हाला तुम्ही काय लावता? आम्हाला जमणार नाही." तर ती चांगली योजनासुद्धा कार्यवाही देऊ शकत नाही. जशा सरकारी अनेक योजना असतात, पण इम्प्लिमेंटेशन मशिनरी जर व्यवस्थित नसेल, तर त्या पुढे जात नाहीत. त्यामुळे या सगळ्या उपक्रमांचं श्रेय जे आहे, हे जसे उपक्रम आहेत, तसे अनेक आणखीन छोटे-छोटे उपक्रम आम्ही केले. उदाहरणार्थ उशिरा येणारे विद्यार्थी जे असतात, अनेक वेळा आपण बघतो ना, पूर्वी आमच्या काळात चालत यायचे, पण उशिरा येत नव्हते. आता गाडीतनं येतात, मुलं उशिरा येतात. 2 कारणं असतात. एक तर मूल उशिरा उठतं म्हणून उशीर होतो किंवा मूल उठतं वेळेत, सगळं तयार असतं, परंतु आई उशिरा उठते, चहा होत नसतो. जे वडील त्याला घेऊन येतात ते उठलेले नसतात. म्हणजे कारणं काही असू शकतात. परंतु अशीही काही मुलं असतात, की ती कधी उशिरा येत नाहीत आणि कधीही गैरहजर राहत नाही. म्हणून मी इथे ज्यावेळी मांजऱ्यात शिकवत होतो, 8वीचा मी वर्ग शिक्षक होतो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं, की अरे पाऊस किती असला, थंडी किती असली, तरी काही मुलं वेळेवर येतात. मग मी त्याची नोंद ठेवली आणि मग माझ्या लक्षात आलं, की वर्षभरामध्ये ही विशिष्ट मुलं जी आहेत, ती कधीही उशिरा आलेली नाहीत आणि कधीही गैरहजर राहिलेली नाहीत. आता कारणं खूप असतात. ताप येतो, काय दाढ दुखते आणि निमित्त पण असतात राहण्यासाठी. पण या सगळ्यावरती मात करून ज्यावेळी ही मुलं येतात, त्यावेळी त्यांचं कौतुक झालं पाहिजे. कारण वेळेचं महत्त्व त्यांना पण कळेलच, पण इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं. म्हणून मी काय केलं त्यावर्षी पहिल्यांदा एक पत्र लिहिलं पालकांना त्यांच्या, की तुमचा मुलगा अमुक-अमुक किंवा मुलगी वर्षभर गैरहजर राहिल्याने सगळ्या अडचणीवर मात करून उशिरा आले. त्याबद्दल मुलाचं आणि तुमचं अभिनंदन. आणि मला एकदा बाजारात एका विद्यार्थ्याची म्हणजे विवेक गावकर या त्या विद्यार्थ्याचं नाव अजूनही आठवतं. त्या विद्यार्थ्याची आई मला भेटली बाजारात आणि म्हणाली, "सर तुमचं तर पत्र मिळाला." आणि ही पावती होती ना, मग तिने ते वाचलं आणि तिला खूप कौतुक वाटलं. आणि मग माझ्या लक्षात आलं, की ही जी गोष्ट आहे जरी छोटी वाटली तरी ती की प्रोत्साहन. आणि मग दुसऱ्या वर्षी काय झालं, त्यांचं आपण वर्गामध्ये अभिनंदन करतो वगैरे कळल्यानंतर अधिक मुलं त्याची संख्या वाढली. आणि मग मी मुख्याध्यापक म्हणून ज्यावेळी तिथे गेलो गणेशपुरीत गणेश हायस्कूलमध्ये आधी मी मुख्याध्यापक होतो. त्यावेळी ती मी योजना राबवली आणि दरवर्षी मग उशिरा मी सुरुवातीला गेलो ते बरीच मुलं उशिरा यायची. मग त्यावर्षी ती योजना राबवल्यानंतर उशिरा येण्याचं प्रमाण, गैरहजेरीचं प्रमाण हे खूप कमी झालं. आजही आपण त्या उच्च माध्यमिक विद्यालयात सुद्धा ही योजना चालवली आहे. त्याचा छोटी उपक्रम छोटा आहे तो, गोष्ट छोटी. त्याच्यासाठी काय करावं लागतं, फक्त वर्ग शिक्षकाला नोंद ठेवावी लागते. आणि एकदा वर्षभरातनं आम्ही काय करतो तिकडे आता त्या सगळ्यांचं फेलिसिटेशन करतो, सत्कार करतो, त्यांचा सन्मान. त्यांना एक सर्टिफिकेट देतो, एखादा स्मृतिचिन्ह देतो. कारण ते घरी राहतं ना आणि त्यामुळे खूप प्रमाण कमी झालं. म्हणजे मुलांना प्रोत्साहन देणारे एक संस्कार, वेळेचं महत्त्व, अशा छोट्या-मोठ्या गोष्टी आम्ही करतो. सर हल्ली आपण बघतो की लहान मुलं खूपच मोबाईलच्या आहारी गेली आहेत. तर तुमचं त्याविषयी काय मत आहे? एक म्हणजे आपण मोबाईलविषयी बोलताना असं म्हणतो, की मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे किंवा मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. एक म्हणजे आता मोबाईल ही एक गरज झालेली आहे. मग त्याचे चांगले उपयोग आहेत. त्यामुळे तो मोबाईल बाजूला ठेवून जगणं तसं कठीण आहे. परंतु जो स्क्रीन टाईम आहे तो कसा कमीत कमी करता येईल हे एक बघितलं पाहिजे. आणि आपण मुलांना जो दोष देतो, की मुलं पूर्ण दिवस मोबाईलवरती असतात. खरं म्हणजे सगळ्या सवयी ज्या असतात त्या घरीच लावल्या असतात. विशेषतः आईला काम करायचं असतं स्वयंपाकघरात. मूल ऐकत नाही. त्यावेळी मुलांकडे मोबाईल दिला की मूल रमतं.
त्यामुळे खरं म्हणजे जबाबदार मूल नसतं. घरातले आई वडील जे असतात, आम्हाला काम करायचं असलं की मुलांच्या हातात मोबाईल देतो आपण. त्यामुळे ती सवय जी सुरुवातीला असते ती पालकांकडून लावली जाते. त्यामुळे ते जे सुरू व्हायचं कारण आहे, ते लक्षात घेऊन मुलांना अन्य काय देऊ शकतो आपण? मुलांना म्हणजे अन्य खेळणी असतील किंवा त्या मोबाईलशिवाय ते कसं गुंतलं जाऊ शकतं, हे आपण जर बघितलं आणि कमीत कमी उपयोग आणि चांगल्यासाठी उपयोग केला पाहिजे. मोबाईल वापरतात मुलं, पण ते मोबाईलमध्ये जे काही चांगल्या गोष्टी असतात, Googleमध्ये चांगली माहिती असते, YouTubeमध्ये काही चांगल्या गोष्टी आपण बघू शकतो. तर त्याचं मार्गदर्शन थोडं झालं पाहिजे. पलीकडे काय आलं, कोविडच्या काळामध्ये अपरिहार्यपणे सगळ्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला आणि ते एक व्यसन होतं मग. म्हणजे मोठी माणसं सुद्धा आपण बघतो मोबाईल शिवाय 5 मिनिटं राहू शकत नाही. त्यामुळे त्याच्यावरती म्हणजे कठीण आहे, म्हणजे सांगणं वगैरे सोपं आहे. परंतु विविध प्रकारे पालकांनी अ, त्याचं प्रबोधन केलं पाहिजे, शाळामधून प्रबोधन झालं पाहिजे आणि कमीत कमी वापर, मोबाईलचा वापर बंद करणं शक्य नाही होणार, पण कमीत कमी आणि चांगल्यासाठी वापर. म्हणजे मोबाईल वापरून खूप शिकता पण येतं. तर असं एक काहीतरी आपल्याला करावं लागेल. सर, निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं आहे? छानपैकी एक कसं असतं, की बऱ्याच जणांना निवृत्त होण्यापूर्वीच आता पुढे कसं होणार? असा प्रश्न असतो ना, मी काय करणार? वेळ कसा जाणार? पण मला हे आधीपासूनच माहीत आहे, की निवृत्तीनंतर मला असा प्रश्न पडणार नाही. कारण मी आधीपासून अनेक कामामध्ये सामाजिक काम असेल, सांस्कृतिक काम असेल, त्याच्यामध्ये गुंतलेलो असल्यामुळे तो प्रश्न नव्हता. एक म्हणजे ज्याचा पुस्तक हा मित्र असतो, त्याला कधीच वेळेचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आधीपासून मी वाचक आहे. आता अधिक वेळ मला मिळतो, मी वाचतो आणि विशेष म्हणजे मी इतकी वर्ष जी कुठे-कुठे भाषणं दिली, व्याख्यानं दिली. मी कधी कुठेही जर 5 मिनिटं जरी बोलायचं असलं विद्यार्थ्यांसमोर, मी टिपण काढल्याशिवाय कधी बोलत नाही. मला असं वाटतं, की कुठली गोष्ट मी जी करतो, चांगली गोष्ट, ती माझ्यापुरती मर्यादित राहता कामा नये. म्हणजे मी वेळेवर मी गेली 40 वर्ष, 39 वर्ष काम केलं. मी कधी उशिरा गेलो नाही. म्हणजे लेट जाणं झालं नाही किंवा मी वर्गात कधी बसून शिकवलं नाही. तर मला असं वाटतं, की ही जर चांगली गोष्ट असेल, ती आणखीन 4 लोकांनी केली पाहिजे. माझ्या विद्यार्थ्यांनी केली पाहिजे, सहकारी शिक्षकांनी केली पाहिजे. त्यामुळे मी जे उपक्रम केले, ते मी आता लिहायला सुरुवात केली. त्याशिवाय आदर्श शिक्षक जो असतो समाजातला, त्याला खूप सोसावं लागतं. म्हणजे आदर्शाच्या ओझ्याखाली तो चिरडला जातो. तर माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आहे, की अशा शिक्षकावरती एक कादंबरी लिहिण्याचा माझा मानस आहे, की आपल्याला शिक्षक आदर्श असावे. तर शिक्षकाने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे करता कामा नये, ते करता कामा नये. असं करून नैसर्गिक ज्या काही गोष्टी असतात, त्यासुद्धा शिक्षक करू शकत नाही. शिक्षकाने एखादी गोष्ट निसर्गतः केली तर सुद्धा त्याच्यावर टीका होते आणि त्या ओझ्याखाली त्याच्यावरती जे आरोग्याचे परिणाम होतात, मनावरती परिणाम होतात. तर असा शिक्षक, त्याच्यावरती एखादी कादंबरी लिहिणं आणि जमलं तर मला पूर्वीपासून मराठी भाषेची आवड आहे, परंतु मी कॉमर्सचा विद्यार्थी, एम.कॉम, बी.एड असं माझं शिक्षण. पण मला असं इच्छा आहे, की मराठी विषय घेऊन मला एम.ए. करायची आहे. वाह सर! म्हणजे आता 60 पार केल्यानंतरही अजूनही तुमचा शिकण्याचा मानस आहे. तर हे मेंटल आणि त्याचप्रमाणे फिजिकल फिटनेस हे तुम्ही कसं म्हणजे कमावलत किंवा मेंटेन केलत? कारण अजूनही तुम्ही 60 पार केलं आहे केली आहे असं बघून वाटत नाही तुमच्याकडे. ठीक आहे, म्हणजे मला एक सर्टिफिकेट दिल्यासारखं वाटलं मला. हां, तरुण म्हणून. खरं म्हणजे वय हा एक आकडा असतो असं आपण म्हणतो आणि वय हे मनात असतं कामा नये. मी 60 पार केली, मी आता ज्येष्ठ नागरिक झालो, असं मनात जर आणलं तर मी खरंच म्हातारा होईल. मन तरुण असलं पाहिजे. वर्ष जातात. त्यामुळे एक म्हणजे मला जे काही चांगले छंद आहेत, वाचन आहे, संगीत ऐकणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या फिटनेसचं जर कारण, तर माझं मित्रमंडळ. फार मोठं मित्रमंडळ आहे आणि माणूस हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे कुठलंही एकदम महत्त्वाचं काम असलं आणि जर कोणी आला, तर मी ते काम बाजूला सारून त्याच्याबरोबर बोलणार. मग ऑफिसमध्ये सुद्धा कितीही कामं असली, पालक आला तर मी त्याला वेळ देतो. मी खरं म्हणजे काही वाईट सवयी असतात, की मी जेवायला बसलो आणि जर बाहेर कोणी आलं आणि मला सांगितलं कोणतरी भेटायला, तर मला पुढे जेवायला होत नाही. तर अनेक वेळा घरची मंडळी काय करतात, की मला सांगत नाही कोण आले म्हणून जेवेपर्यंत.
तर मी असं म्हणजे सुरुवातीपासून मला माणसांचं अधिक म्हणजे माणसांमध्ये अधिक रमतो. मला भाषण देणं, लेखन करणं हे आहे. परंतु मला माणसामध्ये अ, मी रमतो. मित्र मला लगेच माझ्याकडे काय म्हणजे काही दैवी गोष्टी असतात ना, मी एकदा कोणाला भेटलं की तो माझा मित्र होतो. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. मी माणसामध्ये मित्रांकडे जातो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो. त्यामुळे मी कधी असा विचार करत नाही, मी आता निवृत्त झालोय आणि मी 60 पार केली. त्यामुळे हा फिटनेसचा एक आहे. दुसरा भाग म्हणजे मला आयुष्यामध्ये खूप चांगली माणसं मिळाली. मित्र तर मिळालेच. म्हणजे भावासारखे मित्र मिळाले. मध्यंतरी माझी हृदयाची शस्त्रक्रिया झाली, बायपास झाली. त्याच्यानंतर 2दा एन्जिओप्लास्टी झाली. त्या सगळ्यातनं मी पार करून म्हणजे मी ते सुद्धा कसं पॉझिटिव्हली घेतलं. माझं वय त्यावेळी 54 होतं. माझा मुलगा त्यावेळी 12वी होता. परंतु मी घाबरलो नाही. ते सगळं अ, असं अक्षरशः मी आय एन्जॉयड द बायपास आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही आनंद जो असतो तो बाहेर नसतो, आतमध्ये असतो ना. आणि दुसरं म्हणजे मला चांगले सहकारी मिळाले. ज्या ठिकाणी मी काम केलं, त्या ठिकाणी चांगले शिक्षक, सहकारी मिळाले. आमचं व्यवस्थापन, अशी सगळी मंडळी. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी जे प्रयोग केले, त्या प्रयोगामध्ये त्याने कधी आडकाठी आणली नाही. म्हणजे आमच्या मतामध्ये भिन्नता होती, परंतु ते सगळे प्रयोग करण्यासाठी मुक्त कंठाने त्यांनी आम्हाला मुक्त हस्ते आम्हाला करायला दिले. मी सांगितलं मगाशी, की वेलिंगकर सरांसारखे उत्कृष्ट मुख्याध्यापक सुरुवातीला मिळाले. ज्यावेळी तुम्ही एखाद्या क्षेत्रात पाऊल ठेवता, त्यावेळी तुमचे मार्गदर्शक जर व्यवस्थित असले, तर ते एक झालं. आणि त्याच्यानंतर मग प्राचार्य अनिल सामंत असतील, प्राध्यापक पांडुरंग नाडकर्णी सर असतील, प्राध्यापक दिलीप बेतकेकर आहेत, पुरुषोत्तम कामत सर आहेत, डॉक्टर सीताराम कोरगावकर, अशी प्राध्यापक माधव जोशी, असे खूप या शिक्षण क्षेत्रात गोव्यामध्ये जे म्हणून नामवंत शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी मला वावरता आलं आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी मला शिकता आल्या. त्यामुळे हे सगळं जे भांडार आहे, ही जी शिदोरी आहे, ती शिदोरी म्हणजे माझ्या फिटनेसचं कारण. समजा एखादी आल्हाददायक सकाळ आहे. तुम्ही तुमच्या वरांड्यात बसला आहात. आराम खुर्चीत किंवा खुर्चीत असे रेलून मस्त बसला आहात. वर्तमानपत्र आहे हातात आणि तुम्ही वाचताय. आणि तुमच्या घराच्या गेटचा दरवाजा उघडून एक व्यक्ती आत येते. ती व्यक्ती आत येते आणि तुम्ही तिला बसवून घेता आपल्या शेजारी आणि मनसोक्त गप्पा मारता. तर ती व्यक्ती कोण असेल? आणि ते बोलणं काय असेल? अशा व्यक्ती खूप आहेत, परंतु मला म्हणजे खूप म्हणजे आल्हाददायक असं म्हटलं तर माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती म्हणजे प्राचार्य सुभाष वेलिंगकर सर. कारण त्यांच्याकडून आम्ही खूप काही शिकलो. म्हणजे त्यांच्या जगण्यातनं, त्यांच्या मार्गदर्शनात म्हणजे एखादी बारीक-बारीक छोटीशी गोष्ट सुद्धा करायची तर टेबलवर ज्याला आपण म्हणतो प्लॅनिंग. म्हणजे मी कुठलीही गोष्ट करताना माझ्या मित्रमंडळीमध्ये माझ्याविषयी ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्लॅनिंग माझं परफेक्ट असतं. एखादी छोटीशी गोष्ट, कार्यक्रम जरी असला तरी तर ते प्लॅनिंग कसं करावं त्यांच्याकडून शिकलो. आणि ते आपले जे अनुभव सांगतात, त्या अनुभवातनं आपल्याला एक ऊर्जा मिळते. म्हणजे ते आले आणि काहीतरी रडत गाणं त्यांनी रड गाणं लावलं आणि निरुत्साही करून गेलं असं कधी होत नाही. म्हणजे सामाजिक काम असेल, राष्ट्रीय काम असेल, तर ते हे जे असतं एक त्यांच्याशी बोलल्यानंतर जे आपल्याला एक ऊर्जा मिळते. म्हणून आम्ही त्यांना नेहमीच ऊर्जा केंद्र म्हणतो आमचं. म्हणजे कुठलेही काम करण्यात तुम्ही निराश झाला आणि ते भेटले, त्यांचं भेटणं सुद्धा कसं असतं म्हणजे जास्त वेळ ते थांबले नाही. 5 मिनिटं जरी भेटले, तरी ते काहीतरी तुम्हाला एक ऊर्जा देऊन जातं. सर, एकंदरीत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? हां, म्हणजे आत्ताच्या म्हणजे आधुनिक काळामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी आत्ताच्या विद्यार्थ्यांकडून एक म्हणजे त्यांनी स्वतः अध्ययन केलं पाहिजे. सेल्फ स्टडी टेक्निक ज्याला म्हणतो किंवा सेल्फ लर्नर, स्वतंत्र इंडिपेंडंट लर्नर होण्याकडे त्यांनी त्यांचा कल असला पाहिजे. की कारण आपण अलीकडे बघतो की सगळ्या गोष्टी शिक्षकांनी शिकवल्या पाहिजेत. अशी अपेक्षा त्यांची पण असते, पालकांची असते. त्यामुळे स्वतः शिकण्यातला जो आनंद असतो, तो वेगळा असतो. तर त्यांनी स्वतंत्र शिकण्याकडे आता जी नवीन शिक्षण पद्धती आहे, त्याच्यामध्ये सुद्धा स्वतंत्र शिकण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर तो एक भाग झाला. पालकांनी अवास्तव अपेक्षा ठेवता कामा नये. म्हणजे विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आला म्हणजे तो पुढे खूप मोठा होतो, अशातला भाग नाही. मी गेले अनेक वर्ष म्हणजे जवळ-जवळ 39 वर्षामध्ये बघितलं, साधारणतः सरासरी एव्हरेज स्टुडंट सुद्धा खूप पुढे गेलेले आहेत आणि फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन जे विद्यार्थी ते पुढे कुठे हरवले असं पण झालंय. त्यामुळे गुण हा एक भाग असतो,
म्हणजे बाजारामध्ये त्याला किंमत असते सर्टिफिकेटला, परंतु हे स्वतःचे जे चांगले गुण असतात ते आयुष्यभर पुरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलंच पाहिजे, परंतु विद्यार्थी सद्गुणी झाला पाहिजे. त्याला चांगली संगत असली पाहिजे. म्हणजे बुद्धी, आता आपण बघतो आजची मुलं ही आमच्यापेक्षा खूप बुद्धिमान आहेत. त्यांना काय काय सुचतं, कधी कधी म्हणजे अवाक होतो आपण. म्हणजे एवढ्याशा मुलाला काय सुचतं. म्हणजे परवा मी पुण्यामध्ये गेलेलो, माझ्या भावाकडे गेलो, चुलत भावाकडे. तर आम्ही निघताना, त्याचा छोटा नातू आहे, तर तो भाऊ म्हणाला, अरे काकांना नमस्कार कर. तर तो छोटा मुलगा त्यांना विचारता, काकांना नमस्कार कशाला, काका काय देव आहेत? आता मुलांच्या म्हणजे हा प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये कसा काय आला, त्याला माहिती आहे की देवांनाच नमस्कार करतात. तर असं खूप काय काय त्यांना सुचतं. म्हणजे बुद्धीच्या दृष्टीने आमच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत. आम्ही त्यांच्या वयाचे होतो त्यावेळी आम्हाला जे काय सुचत नव्हतं ते त्यांना सुचतं. फक्त त्या बुद्धीचा प्रवास जो आहे तो सुबुद्धीकडे झाला पाहिजे. पलीकडे आपण बघतो की बुद्धीचा प्रवास दुर्बुद्धीकडे जातो. म्हणून ती दिशा, ते वळण लावण्याचं काम हे पालकांनी केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षक. शिक्षक तर खूप महत्वाचा घटक आहे. भाऊसाहेब खांडेकर म्हणजे खांडेकर कैलासवासी, ज्यांना पहिलं ज्ञानपीठ पारितोषिक मराठीतलं मिळालं, त्यांनी एकदा असं म्हटलंय, ते म्हणाले की या जगाचं भलं जर कोण करू शकेल तर तो शिक्षक. कारण सगळ्या गोष्टी शाळेतनं निर्माण होतात. आज चांगला डॉक्टर निर्माण व्हायचा असेल, चांगला इंजिनियर असेल, चांगला शिक्षक असेल किंवा चांगला राजकारणी असेल, तो शेवटी शाळेतनं जातो, शिक्षण व्यवस्थेतनं. त्यामुळे शाळा आणि शिक्षक या दोन गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. तर जे काय चांगलं दिसतं त्याला शाळाच जबाबदार, आणि जे काय वाईट आज आपण म्हणतो हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, भ्रष्टाचार चाललाय, या सगळ्या गोष्टींना जबाबदार शाळा आणि शिक्षक. त्यामुळे शिक्षकांनी डेडिकेशन दाखवलं पाहिजे. शिक्षकांनी अधिक विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. नुसता मी माझा विषय शिकवणार आणि माझ्या विषयाचा निकाल लावणार 100% किंवा माझी शाळा 100% निकाल लावते म्हणून ती मोठी नाही. शाळेतनं चांगले सद्गुणी विद्यार्थी निर्माण झाले पाहिजेत, तर सद्गुणी शिक्षक पाहिजेत. आणि शिक्षकांनी अधिक चिंतन करून या दृष्टीने काय काय करता येईल. बदलत्या काळामध्ये शिक्षकाने पण बदललं पाहिजे, पण तो मूळ गाभा न सोडता चांगले विद्यार्थी कसे निर्माण होतील हे त्यांनी बघितलं पाहिजे. एवढ्याच पेक्षा आहेत. मी सुरुवातीलाच म्हटलं, की सरांशी नुसत्या गप्पा मारणं हा सुद्धा एक आनंद सोहळा असतो आणि फक्त आनंददायीच नाही, तर खूप काही शिकवून जाणाऱ्या आजच्या ह्या गप्पा होत्या. सर, तुमचं बालपण, तुमचे शिक्षक म्हणून तुमचे अनुभव, तुमचं जे काम आहे, जी प्रयोगशीलता तुम्ही दाखवली, तर ते सगळं सांगताना आम्हालाही खूप काही नवीन गोष्टी जाणून घेता आल्या. काही शिकण्यासारखं नक्कीच खूप होतं. आणि त्यासाठी तुम्ही आज इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आम्हाला केलंत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील आयुष्यासाठी, आरोग्यासाठी, तुमची ही जी सेकंड इनिंग आता सुरू झाली आणि त्यात सुद्धा तुमचे जे काही अभिनव उपक्रम असतील किंवा तुमची स्वप्न असतील, ती सगळी छानपणे पूर्ण होत, या खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. एक म्हणजे तुमचं हे अंतरंग चॅनल आहे, त्यावरचे सगळे व्हिडिओ मी बघतो, ऐकतो आणि लक्षपूर्वक ऐकतो. म्हणजे एका बैठकीमध्ये माझी सवय आहे की एकदा सुरू केला की मध्ये खंड न पडता बघतो, आणि सगळ्या मुलाखती अलीकडच्या काळातल्या, म्हणजे परवाची समृद्धी गणपुलेची असेल किंवा त्याच्यापूर्वी गोविंद भगत, अक्षय नाईक, या सगळ्यांच्या सामंत सरांची. आणि छानपैकी मी नेहमीच म्हणतो की मुलाखत घेणारा जो असतो त्याने खूप न बोलता मुलाखत देणाऱ्याला बोलतं केलं पाहिजे. तर ते छानपैकी तू करतेस आणि नेहमी प्रसन्न चित्ताने हसतमुख हे महत्वाचं असतं. आणि त्यामुळे खूप गोष्टी, म्हणजे गोविंद भगत एक निवेदक म्हणून माहीत असतात, परंतु त्या प्रत्येक व्यक्तीमधले अंतरंग जे आहे त्या या अंतरंगामुळे आम्हाला समजले. समृद्धीची मुलाखत खूप छान झाली. इतक्या छोट्या वयामध्ये ती जो विचार करते, सामाजिक विचार, म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना तिला समाजभान आहे. म्हणजे कोचिंग क्लासेस घेते आणि तिथे उपक्रम, हा तर एक प्रयोगच वाटतो मला. तर खूप छान. या गोष्टी तुम्ही जर त्यांच्या मुलाखती घेतल्या नसत्या तर आम्हा सर्वांना हे कळलं नसतं. आणि गोव्यामध्ये अशा प्रकारचे खूप जेम्स आहेत, खूप हिरे आहेत. तर त्यांना पुढे आणण्याचं काम तुम्ही करता, आणि हे काम खूप महत्त्वाचं आहे. जे त्याच्यासाठी खूप कष्ट पडतात. पण खूप महत्त्वाचं म्हणजे नवीन पिढीला, तरुण पिढीला या सगळ्यांची माहिती
मिळणं आणि ते श्राव्य माध्यम जे असतं ते अधिक भावतं लोकांना. लिहिलेलं तेवढं वाचलं जात नाही. तर हे खूप छान आपण काम करता. मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल अंतरंगचे मी खूप आभार मानतो आणि खूप बरं वाटलं मला सुद्धा. मी ज्या काही गोष्टी केल्या त्या तुमच्याकडे व्यक्त करताना आणि सगळ्या म्हणजे प्रेक्षक जे कोण आता हा व्हिडिओ बघतील त्यांच्यापर्यंत शेअर करण्याची एक संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आमचा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.